पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी फिसकटणार नाही. पिंपरी दादांची राष्ट्रवादी एक पाऊल मागे घेण्यास तयार. दादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांची प्रतिक्रिया. बारामतीत उद्या शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं एकत्रित स्नेहभोजन. विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त उद्या पवार कुटुंबीय आणि गौतम अदानी एकत्र येणार. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे बैठकीसाठी भाजप कार्यालयात. शिवसेनेच्या महिला संघटन पदाचा 2 दिवसांपूर्वी राजीनामा. अचानक जागा वाटपाच्या बैठकीसाठी आल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. ठाण्यात भाजपकडून पंतप्रधान मोदींचे बॅनर नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख. तर भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचा आहे, राऊतांची टीका. 30 डिसेंबरपर्यंत महापालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल. जागा वाटप प्रचार सभांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. पक्ष बदलला तरी नाती बदलणार नाही. काही झालं तरी काँग्रेसमध्येच राहणार. पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार नाही. प्रशांत जगतापांकडून स्पष्ट. पुण्यात गुंड बंडू आंदेकरकडून मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत. अर्ज भरताना बंडू आंदेकरकडून घोषणा. आदित्य ठाकरेंची नाशिकच्या तपोवनला भेट. झाडं तोडून जमीन विकून पैसे कमवतील. तपोवनमधील वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार. राजकीय आणि सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी फडणवीसांचा पुरस्काराने सन्मान. चांदीनं 2.5 लाखांचा टप्पा ओलांडला. चांदी 20,000 तर सोनं 1,600 रुपयांनी महागलं. जीएसटीसह सोनं 1,43,000 तर चांदी 2,57,000 रुपयांवर. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी. बावधन पोलिसांना तेजवानीनं चौकशीमध्ये सहकार्य केलं नाही, सूत्रांची माहिती.